नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक साधी सिंपल आणि क्विक रेसिपी दाखवणार आहे. आपण करणार आहोत मुरमुऱ्याचा पॅसरट्टू. आता पॅसरट्टू आपण साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये जाऊन खातो, तर तो पॅसरट्टू मुरमुऱ्याचा आपल्याला घरी बनवता आला तर फार बरं. म्हणजे भिजवणं, दळणं, आंबवणं हे प्रकारच नाही आहे. मी त्यात काय काय घातलं आहे ते बघू. आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि आपला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर मी हा तवा इथे ठेवला आहे गॅसवर. या तव्यावर मी तवा थंडच आहे, पण तव्यावर मी पूर्ण हे तेल टाकते आहे. आणि हा माझ्याकडे जो पेपर आहे, या पेपरनी मी पूर्ण तव्याला तेल लावून घेते तुमच्यासमोर. आता बस ही झाला, हा आपला तवा तयार झाला. त्याच्यावर पाणी वगैरे काही मारायचं नाही, फक्त तव्याला चोळून चोळून तेल लावून घ्यायचं. आता आपण आपल्या रेसिपीकडे येऊया. हे जे तुम्हाला बॅटर दिसतं आहे हे मला आधी तयार करून घ्यावं लागलं 10 मिनिट. या कपाने मी 4 कप मुरमुरे घेतले, ते पाण्यात भिजत घातले. आणि 1 कप रवा, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी रव्यात टाकून भिजवलं. मी बारीक रवा घेतला तर तुम्ही 1 कप घेतला, तुम्ही जाड रवा घेतला तर अर्धा कप घ्या. मग अर्धा कप पाणी, अर्धा कप दही टाकून तो रवा भिजवून ठेवला. आणि मिक्सरमधनं 10 मिनिटांनी मुरमुरे मी पिळून काढले आणि मिक्सरमधनं दळून घेतलं. हे मिक्सरमधनं दळल्यानंतर त्यामध्ये मी 1 चिमूट सोडा टाकला. हा सोडा टाकून घेतला 1 चिमूट. आणि 1 चिमूट म्हणजे अर्धा चमचा, माझा चमचा अगदी छोटासा आहे. हे बघा, ह्या चमच्याने मी अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे. आणि मग मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडी कोथिंबीर टाकली. आता तुमच्यासमोर मी याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे. हिंग टाकलं की अगदी हा खमंग होतो आणि हे कुरकुरीत व्हावं म्हणून यामध्ये आपण थोडी साखर टाकणार. ही 2 चमचे साखर आपण टाकतोय. आणि काय झालं, सोडा टाकल्यामुळे आता याला आंबवायची गरज नसते. आता हे बघा, हे आता आपण तव्याखाली आपण गॅस लावूया. आता पॅसरट्टूमध्ये कांदा आणि मिरची टाकली जाते, ओरिजिनल पॅसरट्टू. मग आता आपण गाजर, टमाटो काय काय असतं ते टाकतो. आपण आता हे घेऊया. इथे हा कप मी बाजूला ठेवते, तुम्हाला मापाला दाखवायसाठी मी घेतला होता. आता हा तवा खूप सणसणून नाही तापवायचा, आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला असं हाताला वाफ येईल तोपर्यंत आपण याला गरम करायचं. कारण आपण आता हा पॅसरट्टू तव्यावर टाकणार आहोत. तर हा पॅसरट्टू टाकल्यानंतर हा चिटकला पाहिजे खाली, नाही तर तो होणार नाही, तो भाजल्या जाणार नाही. म्हणून आता बघा, मी मोठा गॅस करून हा तवा छान भाजून घेतला, गरम करून घेतला आणि आता हे पॅसरट्टू मी याच्यावर टाकते. आता गॅस मोठा करायचा. आता हे कच्चं असतानाच याच्यावरती आपण आता कांदा, मिरची घालून घेतोय. आणखीन एक गोष्ट या बॅटरमध्ये टाकली ती म्हणजे मी 2 चमचे फक्त बेसन टाकलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. आता हा गॅस आता हे होऊ द्यायचं. आणि आपण खाली तेल लावलेलं आहे, पण आपण आता साईडनी तेल सोडणार आहोत याला. आणि आता हे होऊ द्यायचं चांगलं. आता हे पॅसरट्टू आपलं तयार होतं आहे, तोपर्यंत आपण आता त्याची चटणी करून घेणार आहोत. आज मी तुम्हाला वेगळी चटणी थोडी दाखवते. हा मी बोल घेतला, यामध्ये हा ओला नारळ आहे, अर्धा ओला नारळ मी टाकून घेते, बरोबर आहे. आणि आपण करणार आहोत कढीपत्त्याची चटणी, म्हणून मी हा हिरवा कढीपत्ता यामध्ये इतका घालून घेतलेला आहे. हिरवा कढीपत्ता घातला, याच्यामध्ये आता आपण मिरच्या घालणार आहोत 2. आणि ही थोडी सणसणीत करायची चटणी, कारण आपण पॅसरट्टू बरोबर फक्त चटणी खाणार आहोत, याच्यावर झाकण ठेवायचं नाही. याच्यामध्ये चटणीमध्ये मी मीठ टाकते, थोडंसं मी टाकणार आहे ही शेव अर्धी. डाळ्याच्या ऐवजी आपण शेव टाकतोय. 1 चमचा मी जिरं टाकते.
त्यानंतर कोथिंबीर, आणि हा लिंबाचा रस 1 चमचा टाकते. हा लिंबाचा रस टाकलाय म्हणून आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. मीठ घातलंय की नाही ते आठवत नाहीये. चटणी झाल्यानंतर त्याची मिठाची टेस्ट करील थोडीशी, आणि माझ्या मते नाही घातलंय मी थोडंसं. नाही, बघूया मीठ घातलं की नाही ते नंतर पाहते. आता मी ही चटणी दळून आणते, तोपर्यंत आपलं हे तव्यावरचं पॅसरटू होत आहे. आता तुम्ही बघू शकता मी थोडासा गॅस मोठा केला होता. हे बघा, थोडंसं हे इकडे करावं लागेल. तर हा आपला पॅसरटू तयार झाला मस्त. मी गॅस बंद करते आहे. मला तुम्हाला एकच करून दाखवायचा होता. हा छान अगदी पॅसरटू छान तयार झाला आहे आपला. आणि ही चटणी तर मुरमुऱ्याचा पॅसरटू लवकर होतो, झटपट होतो. 10 मिनिट आधी तुम्हाला मुरमुरे पाण्यात भिजत घालायचे, आणि मी हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मात्र दळताना मुरमुऱ्यातलं पाणी पिळून मग मुरमुरे रवा, दही, मीठ याबरोबर दळायचं आहे. तुम्हाला आजची ही मुरमुऱ्याच्या पॅसरटूची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा. अतिशय क्विक आणि झटपट ही रेसिपी झाली. अक्षरशः 6 मिनिटात ही रेसिपी झाली. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट अगदी जरूर करा. तुम्ही अतिशय शांतपणे ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. ही रेसिपी तुम्हाला डब्यात देता येते, नाश्त्याला ठेवता येते, आणि म्हणून मी आज तुम्हाला दाखवली. म्हणजे आंबायचं वगैरे काही नाही. आणि दही मी गोडसरच घेतलं आहे, आंबट दही घेतलं नाही. जे काही तुमच्यासमोर टाकलं आहे ते मी त्या बॅटरमध्ये टाकलं होतं. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल. बनवा, खा, खिलवा. तुमच्या ओल्डी गोल्डीला छान छान कमेंट्स पास करा. धन्यवाद.